नमस्कार, मी सौ दीपाली मिलन साळुंके, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सांगवी। आजचा आपला विषय आहे गणित। या गणितांतर्गत निपुणमध्ये स्तर 4 चा उपघटक आज आपण इथं घेणार आहोत। घटक आहे संख्याज्ञान आणि उपघटक आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरजेची शाब्दिक उदाहरणं सोडवणे। या उपघटकाची अध्ययन निष्पत्ती आज आपण इथं पाहणार आहोत। 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवणे। चला तर मग पहिल्यांदा आपण 0 ते 9 अंक पाहिलेले आहेत, याचीच आज आपण उजळणी थोडी घेऊयात। तर तुम्हाला या संख्या ओळखता येतात का हे आधी आपण थोडंसं पाहूया। इथं काही मी चित्र दाखवणार आहे, ती फक्त संख्या तुम्ही मला सांगायची आहे। चित्रांची संख्या किती आहे? या चित्रामध्ये तुम्हाला किती फुलं दिसतात? 4। या चित्रात 4 फुले आहेत। तर मग या संख्या पट्ट्यातून आपण 4 हा अंक शोधूया। चला, कोण येईल हा अंक शोधून द्यायला? ओके, हा अंक आहे 4। फुलं किती आहेत? 4। आणि अंक किती झाला? 4। म्हणजे 0 ते 9 अंकांची ओळख तुमची अगदी व्यवस्थित झालेली आहे। आता बघा, हे संख्या कार्ड आहे, याच्यात वेगवेगळे अंक दिसतात का तुम्हाला? हो। हा अंक कोणता आहे? 7। हा 6। हा 8। हा अंक कोणता आहे? मी सांगू? हो 6। आणि हा कोणता आहे? 9। व्हेरी गुड। आता बघा, यानंतर अजून एक तुम्हाला काही अंक दिसतील चित्रावर। हे काय आहे पहिल्यांदा सांगा बरं? किडा आहे, कीटक आहे। आणि त्याच्या पंखावर बघा वेगवेगळे अंक इथं आहेत। तर हे अंक तुम्ही ओळखू शकाल? याला काय म्हणायचं? 4। याला काय म्हणायचं? 5। हे किती आहेत? 4। चला तर मग आता हे जेव्हा अंक घेऊन आपण एखादे चित्र घेतो, वस्तू घेतो आणि एकत्र मिळवतो, तेव्हा आपली काय होते? बेरीज। अशी चित्रांच्या सहाय्याने, अंकांच्या सहाय्याने तुम्ही बेरीज पाहिली आहे, हो की नाही? आता ती कशी पाहिली त्याची थोडीशी आपण बघूया। हे किती आहेत? 3। आणि हे किती आहेत? 5। आता हे दोन्ही मिळून आपण मोजणार आहोत। चला मोजूया। 1 2 3 4 5 6 7 8। किती झाले? 8। व्हेरी गुड। आता ज्याप्रमाणे आपण एकत्र मिळवलं म्हणजे बेरीज केली, त्याचप्रमाणे आपण वजाबाकीही शिकलोय वस्तूच्या सहाय्याने। आता मग माझ्याकडे पहिल्यांदा आपण किती मणी आहेत ते मोजूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता या 10 मण्यांमधले माझ्या मैत्रिणीने मला 3 मणी मागितले, मग तिला मी 3 मणी दिले। आता मग माझ्याकडे किती शिल्लक राहिले काढायचं असेल, ती वजाबाकी तुम्ही करूया। 1 2 3 4 5 6 7। किती राहिले? 7। म्हणजे माझ्याकडे शिल्लक राहिलं, याचा अर्थ मी वजाबाकी केली। ओके, कळालं सगळ्यांना? आता हीच उदाहरणं जेव्हा शब्द रूपात येतात, जेव्हा आपण मला रामने 4 पेरू दिले आणि आईनं 3 पेरू दिले, तर माझ्याकडे किती पेरू झाले, ही जेव्हा शाब्दिक उदाहरणं तुम्हाला विचारतात तेव्हा तुम्ही गोंधळता। मग अशा वेळी गोंधळून न जाता ती गणित आपण कशी सोडवायची हे आज आपण पाहूयात। चला तर मग आपण अशी शाब्दिक उदाहरणं आज अभ्यासूयात। रामकडे 5 ठोकळे होते, आईने त्याला 2 ठोकळे दिले, तर रामकडे आता एकूण किती ठोकळे आहेत? पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत, या उदाहरणात काय माहिती दिली आहे? रामकडे किती ठोकळे आहेत रे? 5। चला तर मग 5 ठोकळे घेऊयात। 1 2 3 4 आणि 5। रामकडे किती ठोकळे झाले? 5। आता आईने त्याला किती ठोकळे दिले? 2। 1 2। चला तर मग आता सगळे मिळून ठोकळे आपल्याला मोजायचे आहेत। 1
2 3 4 5 6 आणि 7. रामकडे किती ठोकळे झाले आता? 7. म्हणजे शाब्दिक उदाहरणं अशाच वस्तूंच्या द्वारे तुम्ही अगदी व्यवस्थित सोडवू शकता. आता जशी बेरीज आपण केली त्याचप्रमाणे वजाबाकीही तशीच करूया. आता सईकडे 7 मणी होते. सईकडे किती मणी होते? 7. मोजूयात बघा, 7 आहेत का? 1 2 3 4 5 6 7. सईकडे 7 मणी आहेत. सईच्या मैत्रिणीला सईनं 4 मणी दिले. 4 मणी काय केले? दिले. आता दिले म्हणजे काय रे? त्यातून कमी केले. मग सईकडे किती मणी राहिले? 1 2 3. म्हणजे शाब्दिक उदाहरणातही तुम्ही जसं 2 अधिक 3 3 अधिक 4 किंवा 4 वजा 2 2 अधिक 2 वजा 3 असं करता, त्याप्रमाणेच ही माहिती आपल्याला शब्दाद्वारे स्पष्ट करायची आहे, जेणेकरून तुमची बेरीज आणि वजाबाकी संकल्पना अतिशय व्यवस्थित होईल. समजलं सगळ्यांना? आता याच प्रकारे तुम्हाला शाब्दिक उदाहरणं घरी सोडवण्यासाठीही काही देणार आहे, ती तुम्ही व्यवस्थित सोडवायची आहेत. अशीच काही उदाहरणं आपण पाहूयात, ती तुम्ही घरून सोडून आणायची आहेत. 8 कबुतरे बसली होती, त्यातील 3 कबुतरं उडून गेली. तर आता झाडावर किती कबुतरे शिल्लक राहिली? आता शिल्लक राहिली आहे ह्या माहितीचा तुम्ही विचार करायचा. म्हणजे कोणती क्रिया करणार आहात हे पहा. कोणती क्रिया करणार आहात? आता दुसरं गणित आहे. 3 पाट्या वर्गात होत्या, अजून 3 पाट्या अजून वर्गात लावल्या. आता वर्गात एकूण पाट्या किती झाल्या? आता एकूण पाट्या तुम्ही काढणार आहात, म्हणजे कोणती क्रिया करणार आहात? बेरीज. अशा प्रकारे ही उदाहरणं तुम्ही व्यवस्थित सोडवून आणा. धन्यवाद.